मराठा आरक्षण संदर्भात ॲडव्होकेट गुणरत्न सदावर्ते यांनी याचिका दाखल केलेला आहे हायकोर्टात. माझ्याबरोबर आहे, त्यांच्याकडून जाणून घ्यायचे प्रयत्न. सर, काय सांगाल, आज तुम्ही याचिका दाखल केलेला आहे? लोकशाहीमध्ये, डेमोक्रेसीमध्ये संविधानिकदृष्ट्या प्रत्येकाला आपलं म्हणणं मांडण्याचा अधिकार आहे. प्रत्येक समाज घटकाला म्हणणं मांडण्याचा अधिकार आहे. परंतु माझ्या हिंदू राष्ट्र भारतामध्ये डिस्ट्रक्शन ऑफ प्रॉपर्टीज म्हणजे सार्वजनिक मालमत्तांचं नुकसान, जे पोलीस अधिकारी कर्मचारी हितरक्षणासाठी समाजाचे असतात त्यांच्यावरले हल्ले, त्यासोबतच लोकांची घरं आगीमध्ये ढकलणे किंवा शासकीय कार्यालयांमध्ये आगी लावणे, बसेस बंद ठेवणे, ज्याच्यामुळे सामान्यतः जे विद्यार्थी असतात एका गावाहून दुसऱ्या गावाला विद्यार्थी शिकायला जातात, त्यांना शाळेपासून मुक्त राहावं लागते. त्यासोबतच बसची तोडफोड लाईव्ह करणे, ॲम्ब्युलन्स पुण्यासारख्या ठिकाणावरून मुंबईत येण्यासाठी 4 तास 2 तास ॲम्ब्युलन्सला वेटिंग ठेवणे, हे लोकशाहीला अभिप्रेत नाही आहे, हे मूल्य नाही आहे. लोकशाहीने दिलेली ही तुम्हाला म्हणजे काय म्हणतो मुभा नाही आहे. आणि त्यामुळं एकूण महाराष्ट्रामध्ये ज्या प्रकारे म्हणजे मी म्हणत नाही, समाज मराठा म्हणून माझे भाऊ आहेत, नक्की त्यांच्या बाबतीत माझा काही आकस नाही आहे. परंतु जी कृती म्हणजे जे हिंसक आंदोलन ह्या आरक्षणाच्या निमित्तानं केलं जात होतं त्याच्या बाबतीमध्ये आक्षेप आहे. आणि ते आक्षेप म्हणून माननीय उच्च न्यायालयामध्ये याचिका दाखल करण्यात आली आणि ते याचिकेवर सुनावणी 8 तारखेला ठेवण्यात आलेली आहे. सर, जे तुम्ही याचिका केलेलं आहे त्या याचिकामध्ये नेमका मागणी तुमची काय काय आहे, काय सांगाल आपण? याचिका तर कालच दाखल केली होती. तुम्हाला सांगायला वाटतंय, कारण संविधानिक माणूस म्हणून मी सुद्धा ठरवलं होतं की कोणत्याच चॅनलला इंटरव्ह्यू द्यायचा नाही. याचिकेची शक्ती, संविधानाची शक्ती सगळ्यांनी बघावी हीच माझी भावना होती. काल याचिका दाखल केली. कालच जवळपास अधिकारी आणि शासनाला ती याचिका पोहोचेल अशी पोचसुद्धा घेतली, ज्याच्यामध्ये आम्ही सांगितलं होतं की पोलीस महासंचालक साहेब असतील, ॲडिशनल चीफ सेक्रेटरी होम असतील, पोलीस अधीक्षक जालनाचे असतील, संबंधित पोलीस स्थानक जे म्हणजे सराटी आंतरवालीच्या जवळ तिथले पोलीस अधिकारी असतील, ह्या सगळ्यांना त्याच्यामध्ये पार्टी करण्यात आलं होतं. आणि श्री सन्माननीय सगळ्या अधिकाऱ्यांसह आम्ही जरंगे पाटील साहेब यांनासुद्धा आम्ही पार्टी केलेलं होतं त्या याचिकेमध्ये. आणि याचिकेमध्ये मागण्या ज्या आहेत ना त्या अत्यंत महत्त्वाच्या आणि अत्यंत देशहिताच्या अशा मागण्या आहेत. पहिली मागणी तर ही आहे की माननीय सर्वोच्च न्यायालयाने जे निर्देश घालून दिले होते की तुम्ही डिस्ट्रक्शन ऑफ प्रॉपर्टीज केल्या जाऊ नयेत आणि त्या संदर्भातला कायदा निर्माण केला पाहिजे. 2018च्या दरम्यानचं माननीय सर्वोच्च न्यायालयाचं ते हे आहे, जजमेंट आहे. आणि त्याच्या आधारावर माननीय उच्च न्यायालयाने राज्य सरकारला आणि सरकारांना म्हणावं की कायदा तयार करा डिस्ट्रक्शन ऑफ प्रॉपर्टीज म्हणजे नासधुसीच्या बाबतीतला आणि वसुलीच्या बाबतीतला, जे कोणी म्होरके असतात, लीडर्स असतात, त्यांच्याकडून ती वसुली व्हावी. त्याच्यामध्ये हे सुद्धा मागणी आहे, जशी आज मागणी करण्यात आली. आणि मला खूप खंत वाटते, खूप मला वेदना होत आहेत एका गोष्टीच्या, की एका पोलीस अधीक्षक साहेबांना ऑन एअर कॅमेऱ्याच्या समोर आज देखील बोलवण्यात आलं आणि हे विचारण्यात आलं की गुन्हे वापस 2 दिवसात घेणार होते, काय झालं. मला हेच म्हणायचं आहे, पोलिसांचं मग ते महाराष्ट्रातले असोत की देशातले असोत, सीमेवरल्या सैनिकांचं कुणीच मनोधैर्य कमी करू नका, ही विनंती आहे, हात जोडून विनंती आहे. शासनाला विनंती आहे, प्रशासनाला विनंती आहे, राज्यकर्त्यांना विनंती आहे, विरोधकांना विनंती आहे, पॉलिटिशियन्स, संघटना सगळ्यांना विनंती आहे, त्यांचं मॉरल डाऊन करू नका. समोर बोलावून विचारण्यात आलं आणि सन्माननीय त्या पोलीस अधीक्षक असं म्हणून उल्लेख करण्यात आला आणि त्यांना सांगितलं की ते गुन्हा वापस घेण्याचं काय झालं. चिंता वाटते. बॉडीली इंजुरी म्हणजे पोलिसांवरले हल्ले असतील किंवा त्यांना झालेली इजा असेल, गाड्यांची तोडफोड असेल, जशी माझ्या गाडींची तोडफोड करण्यात आली. अनेक आमच्या लालपरी एस टी महामंडळातल्या मागच्या वेळेस 3 दिवसाचा पगार मिळालेला नाही, आता हे 7 दिवस 5 दिवस जे काय असतील त्या दिवसांचा, आणि 80 बसेस फोडण्यात आल्या, लोकांच्या हातचं काम गेलं, हे सगळं नुकसान आहे. आणि माझं असं म्हणणं आहे
की सुरुवात स्वतःपासून केली पाहिजे, जिम्मेदारी स्वतःपासून स्वीकारली पाहिजे. आणि अशा प्रकारे जर आपण गंभीर स्वरूपाचे अपराध जे सन्मान्य सर्वोच्च न्यायालयाने अनेक न्यायालय म्हणतात की असे गंभीर अपराध मागे घेतले जाऊ शकत नाहीत, तसे अपराध मागे घ्या. आणि अधिकाऱ्यांना सांगणं की सेक्शन कमी करावे लागतील. अधिकारी सांगतायत, सन्माननीय पोलीस अधीक्षकांना बोलावं लागतं आहे की हो सेक्शन कमी करून केसेस मागे घ्यावे लागतील. हे कुठेतरी माझ्यासारख्या सामान्यपणे संविधानवादी माणसाला प्रभू श्री रामचंद्रांचा विचार डोक्यात ठेवून अखंड भारताचा विचार सोबत घेऊन जगणाऱ्या बाळकडू बाळगणाऱ्या माणसाला हे अत्यंत आज वेदनादायी वाटलं. ही सुद्धा याचिकेतली मागणी होती की केसेस ज्या असतात बॉडीली इंजुरी आणि अशा गंभीर स्वरूपाच्या ते माग्यावर घेण्यात येऊ नये. त्यासोबतच मला तुम्हाला सांगायचे तिसरी अत्यंत महत्त्वाची याचिकेतील मागणी आहे. म्हणजे एक लक्षात येईल ही याचिकेतली मागणी लक्षात बोलल्याच्या नंतर की ही कोणत्याही समाजाच्या विरोधातली ही मागणी नाही आहे. तर ही मागणी अशी आहे की अशा प्रकारे जर उपोषण केलं गेलं आणि त्या उपोषणाच्या माध्यमातून काही मागण्या करण्यात आल्या आणि त्या मागण्या जर आपण असं जोर जबरदस्तीने करू लागलो तर त्या मागण्या लोकशाहीमध्ये आपण म्हणायचं मी उपवास करतो किंवा मी कोणाच्याही उपवास करण्याला माझी हरकत नाही आहे. डेमोक्रेसीमध्ये प्रत्येकाला उपवास करण्याचा अधिकार आहे. कुणी टावरवर जाऊन करतील तेही करू देत, त्याला काही हरकत नाही आहे. परंतु मी खरं सांगतो म्हणजे उपहासात्मक म्हणत नाही, परंतु जे काही पाहण्यात आलं 100 ट्रॅक्टरचा मोर्चा असतो का? ट्रॅक्टरची मागणी असते का? मला सांगा तुम्ही. त्यामुळे हे एकूण ज्या गोष्टी अशा प्रकारे मला डंके की चोट पे तुम्हाला सांगायचं आहे, अत्यंत महत्त्वाचं वेदनादायी पद्धतीनं मी आपलं म्हणणं मांडत आहे. सरकार ऐका, सरकार तुम्ही. मला तुम्हाला सांगायचं आहे की उद्या आज एक समूहाने सांगितलं की आम्ही हे बंद करतो, मी उपवास करतो. महाराष्ट्रातले सगळे आम्ही एका समाजाचे सगळे आम्ही एकत्रित येऊन कामच चालू देत नाही, रस्ते बंद करतो, ॲम्ब्युलन्स बंद करतो. आणि जर उद्या दुसरा समूह आला आणि त्यांनी हेच जर रिपीट केलं तर सरकार म्हणून कामच करता येणार नाही. म्हणून कायद्यामध्येच जो कायदा म्हणजे फक्त संमत काय आहे, कायद्याची संमती अशी आहे की राईट टू लाईफ आहे. कायद्याची संमती राईट टू लाईफ आहे, राईट टू डाय नाही आहे. मला मरायचं आहे, मी मरणार, मी उपवास करून मरणार, असा कायद्यामध्ये कुठेही तरतूद नाही आहे. मुभा देत नाही कायदा. इंडियन पिनल कोड मुभा देत नाही, संविधानाचा आर्टिकल 21 मुभा देत नाही. त्यामुळं शब्दाची जी रचना आहे त्या कायद्यामध्ये म्हणजे उपवास हा शब्द आलेला नाही आहे इंडियन पिनल कोडच्या त्या कायद्यामध्ये, तर तो अंतर्भूत केला जावा हा शब्द, ही सुद्धा लेजिस्लेशनमध्ये बदलाव यावा, अमेंडमेंट व्हावी, ही सुद्धा मागणी आहे. त्यासोबतच अशा प्रकारच्या हिंसक प्रकारचे कोणतेही आंदोलनं दिले जाऊ नयेत अशा एकूण मागण्यांसह याचिका दाखल केलेली आहे. ठिकठिकाणी महाराष्ट्रामध्ये आंदोलन सुरू आहे मोठ्या प्रमाणात आणि आज जरंगे पाटील त्यांनी आता हॉस्पिटलमध्ये गेलेला आहे आणि सरकारने पण काहीतरी प्रतिक्रिया व्यक्त केली, काय सांगला? मी तुम्हाला सांगितलं भगवान महावीर, भगवान गौतम बुद्ध, त्यासोबत प्रभू श्री रामचंद्रांच्या विचाराचा माणूस आहे. त्याच्यामुळं वैचारिक बैठका व्हाव्यात, डेमोक्रेसीमध्ये दिलेले उपोषणं आणि त्यांच्या म्हणजे प्रकृती म्हणजे सुदृढ राहो जरंगे पाटील साहेबांची, त्याबद्दल माझं बिलकुल दुमत नाही आहे. परंतु सरकार म्हणून मला सांगायचं आहे की पोलिसांचं मॉरल डाऊन झालं नाही पाहिजे, असे काही निर्णय घेऊ नका. त्यासोबतच मला सरकारला परत एकदा सांगायचं आहे की सोशल बॅकवर्डनेसची चुकीची पद्धतीची हो आम्ही करून देतो अशा प्रकारे आपणच समिती स्थापन करायची, त्या समितीला आपणच सांगायचं की आपण ती म्हणजे आम्ही मागास डिक्लेअर करून देतो, अशा प्रकारचं काही करू नका ज्याच्यामुळे दोन समाजामध्ये, विरोधकांनाही सांगायचं मला, उद्धव ठाकरेंनाही मला सांगायचं, शरद पवारांनाही मला सांगायचे, डंके की चोट पे सांगायचं मला की माझ्या याचिकेमध्ये 2 जणांचे नावंसुद्धा आलेले आहेत. माझ्या याचिकेमध्ये सिम्पथायझर्सकडून सुद्धा वसुली केली जाऊ शकते, त्यांना जे साथ देतात त्यांच्याकडूनही वसुली केली जाऊ शकते. मला सगळ्यांना सांगायचं ज्या गोष्टी घटनादत्त, ज्या गोष्टी वस्तुस्थितीनिष्ठ, ज्या गोष्टी डंके की चोट पे ज्या सत्य आहेत त्या सत्यासोबत चला. अन्यथा लक्षात घ्या 50% खुल्या वर्गातली माणसंसुद्धा या देशाचे, या हिंदुस्थानचे, या भारताचे नागरिक आहेत, मतदार आहेत.
ही गोष्ट लक्षात ठेवा. आणि त्या अर्थानं मला सांगायचं आहे की आपण एखाद्या वर्गाला दुसऱ्या वर्गात नेऊन बसवणं, तो वर्ग त्या पॅरामीटर्समध्ये येतो का. आणि दुसरी गोष्ट काय मागणी आहे की सरसगट प्रमाणपत्र देऊन टाका. सन्माननीय सर्वोच्च न्यायालयाने माधुरी पाटील विरुद्ध महाराष्ट्र सरकार ह्या केसमध्ये स्पष्ट सांगितलेलं आहे, स्पष्ट अगदी सामान्य साध्या सोप्या शब्दात सांगितलेलं आहे की कशा प्रकारे वंशावळ पाहायची. सन्माननीय आपले न्यायमूर्ती संदीप शिंदे साहेबांच्या बाबतीत खूप आदर आहे, परंतु आमचं सुद्धा ऐकलं पाहिजे. म्हणजे जो आयोग आहे कोणता, जो आता विद्यमान आयोग आहे, जे आयोग काम करणार आहे, म्हणजे ज्याला आपण मराठा आरक्षण सब कमिटी म्हणतो, त्या कमिटीने सुद्धा आमचं ऐकलं पाहिजे, अशी सुद्धा याचिकेमध्ये आमची विनंती आहे. म्हणून सन्माननीय संदीप शिंदे साहेबांना मला सांगायचं आहे की संदीप शिंदे साहेब यांनी एक कोणता तरी पुरावा दाखवला म्हणून चालत नाही. त्याच्यामध्ये माधुरी पाटीलच्या जजमेंटमध्ये सांगितलेले लग्न पद्धती, त्याच्यासोबत तुमचे विवाहाची जी म्हणजे डिवोर्स आणि मॅरेज ज्याला म्हणतो ती कशा पद्धतीची आहे, त्यासोबत रोटीबेटी व्यवहार किती झाला आहे ते सुद्धा आहे, त्यासोबत तुमची वस्त्रव्यवस्था म्हणजे जे तुम्ही कपडे पेराव कसे घालतात ते सुद्धा आहे. ह्या सगळ्या गोष्टींची बेरीज करून तुम्हाला जे आहे ते व्हॅलिडिटी प्रमाणपत्र दिलं जाते. उद्या मग हा जर मुद्दा जर तुम्ही गृहीत धरला, मला कुणालाही क्रिटिसाइज करायचं नाही आहे. सन्माननीय मुख्यमंत्री महोदय त्यांची भूमिका आहे की मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे, परंतु त्यावरच आमचीसुद्धा संविधानिक भूमिका आहे. सन्माननीय उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भूमिका आहे की मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे, परंतु आमचीसुद्धा भूमिका आहे आमची संविधानिक भूमिका आहे. आमचं म्हणणं काय की हे पॅरामीटर्स जर तुम्ही सोडून, हे पॅरामीटर्स जर तोडून, जर आज जर म्हणालात की एक कोणता तरी कुणीतरी पेपर दाखवा, म्हणजे 67च्या तर नियम आहेच, परंतु सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश 144 या संविधानिक याच्याखाली म्हणजे अधिकाराखाली ते लागू आहेत, लागू नाही तर कंपल्सरी आहेत. उद्या मग तुम्ही गोंडगोवारीचं काय करणार आहात, मग तुम्ही उद्याच्याला येणाऱ्या काळामध्ये कोळी बांधवांचं काय करणार आहात, उद्याच्याला तुम्ही धनगर बांधवांचं काय करणार आहात. एक लाड करून, मी शब्द परत कुणीतरी त्याचा चुकीचा अर्थ करू नये, सगळेच लाडके असले पाहिजे सरकारला, कोणी दूरचं नसलं पाहिजे, हा प्रामाणिक उद्देश आहे. आणि म्हणून सरकारांनी ही गोष्ट डोक्यामध्ये, संविधान डोक्यात ठेवून कोणत्याही गोष्टीसोबत कोणत्याही हिताचं काम, जनतेच्या हिताचं काम केलं पाहिजे, अशीच शपथ सन्माननीय पदावर, मुख्यमंत्री पदावर, उपमुख्यमंत्री पदावर किंवा आमदार होणाऱ्या पदावर जाताना घ्यायची असते. आज मी काय पाहिलं, ती सुद्धा फोटो आम्ही TV9चे लावलेत याचिकेमध्ये. मला TV9ला सांगायला आनंद होत आहे की काल ज्या वेळेस TV9 दाखवत होता की म्हणजे हाऊसलाच कुलूप लावलं. अरे ज्या सभागृहामध्ये तुम्ही आमदार आहात, मला प्रश्न विचारायचा त्या आमदारांना, तुम्ही आमदार आहात, तुम्ही बिल आणू शकत नाही, ते बिल तुम्ही आणून सभागृहामध्ये चर्चा घडवू शकता, परंतु तुम्ही स्वतः पहिली चुकीची कृती केली. तुम्ही जाऊन कुलूप लावलं सभागृहाला, तुम्ही जाऊन तिथे घोषणाबाजी केली, तिथं सन्माननीय पोलीस अधिकाऱ्यांना येऊन तुम्हाला अटक करावं लागली. तुम्हाला व्हॅनमध्ये टाकताना तुम्ही फोटोग्राफी किती पद्धतशीरपणे करून घेतली, हे सुद्धा महाराष्ट्रानं पाहिलं, देशानं पाहिलं, हिंदुस्थाननी पाहिलं. सुरुवात आपल्यापासून केली पाहिजे. आरक्षण डॉक्टर गुणरत्न सदावर्तेची मुलगी घेत नाही, सुरुवात आहे. डिसिप्लिनची सुरुवात सन्माननीय आमदारांनी जर काल केली असती तर लोक सुरुवात करतील. आमदारच जर जबरदस्ती पोलिसांच्या न ऐकता लॉक करत असतील तर पोलिसांचं मॉरल कुठे जाईल. त्यांच्या डोळ्यात देखील कुलूप लावलं चाललंय. ह्या इत्याभूत गोष्टी ज्या आहेत, मला जे आहे संविधानिक दृष्टी प्रत्येकाच्या डोक्यात यावी ह्यासाठीची ती याचिका आहे. आणि म्हणून मला सांगणं आहे की ज्या गोष्टी चुकीच्या आहेत त्या चुकीच्या आहेत, ज्या गोष्टी संविधानिक आहेत त्या संविधानिक आहेत. तर हे होते गुणरत्न सदावर्ते आणि त्यांनी याचिका दाखल केलेली आहे. 8 तारखेला त्याच्यावर सुनवाई होणार आहे. कारण मोंदुवीस आनंद पांडे, TV9 मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.